मला बायको वेंदळा बावट म्हणते, पण त्याच्यापेक्षा अहो पण म्हणते. आता नवीन जनरेशन जी आहे ती नवऱ्याला अहो नाही म्हणत. माझ्याकडे सतत जॅपनीज लोक असायचे, म्हणजे टोयोटाची डीलरशिप, माझ्यासारखे फॉरेनचे मित्र असायचे. जॅपनीज लोक एक चांगली पद्धत काय असते, जेव्हा कोणी तुमच्या घरी जे बिझनेस करतात ना, जेव्हा जेव्हा तुम्ही परदेशात जातो तेव्हा माझे परदेशातले मित्रमंडळी किंवा पार्टनर मला हॉटेलमध्ये नाही नेत, त्यांच्या घरी बोलवतात, घरी राहायचा आग्रह करतात, त्याला आपुलकी म्हणतात. माझ्याकडे सुद्धा जर माझे कुठले परदेशातले पाहुणे आले, काही आले, मी माझ्या घरी राहायचा आग्रह करायचो आणि मला घरी रोज हॉटेलात नाही घरी जेवायला बोलवायचं. असे 4 जॅपनीज लोक आले होते. आमच्या टोयोटामुळे सतत जॅपनीज लोकांचा संबंध. माझं इंटरनॅशनल कॉलेज, फ्रेंच गव्हर्नमेंट पार्टनर, तिथे सगळे ज्युरीपासून सगळे लोक यायचे. जॅपनीज 4 फॅमिली आल्या. आम्ही त्यांना छानपैकी डायनिंगवर बसवत होतो. माझ्या बायकोनी मला ऑलरेडी आजही मला माझी बायको अहोच म्हणते. आता नवीन जनरेशन नवरा बायको एकमेकांना नावाने हाका मारतात. आमच्या जनरेशनमध्ये बायको नवऱ्यालाही अहोच म्हणते. आदरार्थी हा शब्द आहे. अहो ऐकलत का, अहो इकडे या, हा अहो शब्द मराठी लोकांच्यात फेमस आहे. आणि मग तिने मला सांगितलं, आज मी श्रीखंड केलं आहे आणि गुलाबजाम ठेवलेला आहे, तुम्ही ऐनवेळेला सगळं लक्षात राहत नाही, ए हेमा फ्रूट सॅलड घेऊन येऊन म्हणाल, माझी फजिती करत. 2-3दा तिने मला, जेव्हा आमचे हे चालले होते जेवणाची पार्टी, गप्पा टप्पा मारत, तिने अहो अहो म्हणून मला काही गोष्टी विचारल्या. जेव्हा जेव्हा ती मला अहो म्हणाली तेव्हा या जॅपनीज बायका हळूच आणि पुरुष हळूच हसायची गालामध्ये. मला काही कळायचं नाही, जॅपनीजची ही पण संस्कृती आहे, मोठमोठ्याने नाही हसत ते कधी. मग मी जेव्हा जेव्हा ते हसायचे तेव्हा मी बघायचो, मी कपड्याकडे पहिले, हसतात काय, काय विनोद घडलाय का माझ्या. मग तिसऱ्यांदा जेव्हा असं घडलं, ही तिसऱ्यांदा अशाच कारणाने आली अहो म्हणजे आपली, तेव्हा मला काही राहावे ना, मी त्यांना म्हटलं, साहेब प्लीज तुम्ही हसताय, काहीतरी चुकतंय, प्लीज सांगा ना तुम्ही का हसताय. ते म्हणले नाही. म्हणलं प्लीज सांगा, देन आय विल फील व्हेरी सॉरी जर तुम्ही नाही सांगितलं. ठीक आहे. ते म्हणले आम्ही तुम्हाला सांगतो, मग तुम्ही रागवणार तर नाही. नाही रागवणार. मग म्हणाले, हे बघा मगाच माझं 3दा बघतोय, तुमच्या मेसेज तुम्हाला काय हाका मारतात. म्हणलं आमच्यात नावाने नाही हाका मारत, ए दीपक असं नाही म्हणणार ती, आमच्याकडे अहो नाही म्हणतात. मग म्हणून आम्ही हसतो. म्हणलं त्यात हसण्यासारखं काय, माझी बायको रिस्पेक्टफुली मला अहो म्हणते, अहो म्हणून आम्ही हसतो. म्हणलं का, अहो जॅपनीजमध्ये अहोचा अर्थ येडा. मी म्हणलं आमचे बायका सगळ्या हुशार आहेत, नवरा येडा हे त्यांना कळतं, मग येड्याला येडा कसं म्हणायचं, म्हणून अहो म्हणतात, तुमच्या बायका हुशार आहेत. अशा गमती जमतीमध्ये घर फुलत असतं, आनंदात राहत असतं आणि आपलं आयुष्य घडत असतं. आणि म्हणून घराला घरपण देणारी माणसं आनंदात का रमतात, तर प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली घ्यायचं. मग तुम्ही सगळे जे ऐकतायत आजपासून, सगळे नवीन पिढी, तुम्ही आपल्या बायकांना सांगा आजपासून नावाने हाका मारायच्या नाही, अहो म्हणायच्या. बायका आनंदाने अहो म्हणतील तुम्हाला, त्यांना माहिती हा येड्याच्या नादी लागत, म्हणजे अहो म्हणू दे म्हणून तुम्हाला. पण मग मी त्यांना म्हणलं, म्हणजे पुढे आमची स्त्री किती हुशार आहे बघा. नवरा जरी वेडा असला, तुमची स्त्री म्हणेल का वेडा तुम्हाला. आमच्या स्त्रीला बुद्धी जास्त दिली आहे, ती अहो रिस्पेक्टफुली म्हणते. आणि अजून माझी स्त्री हुशार आहे, आमची महाराष्ट्रीयन स्त्री असतो भारतातली, ती माहेर आणि सासर दोन्ही सांभाळते. तुमच्याकडे आहे का ही पद्धत, आज दोन्ही घरं सांभाळते. वेडा सर्किट नवरा सांभाळते आणि हट्टी मुलगा पण सांभाळते. अशी स्त्री मोठी. म्हणून तुम्ही जे आत्ता माझे प्रेक्षक ऐकतात, स्त्रीला महत्त्व द्या, आईला द्या, पत्नीला द्या, बहिणीला द्या. यश तुमचंच असेल, कारण सगळ्या यशामागे ह्याच 3 जणी असतात. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.